26 फेब्रुवारी 2024 रोजी उमदी पोलीस ठाणे हद्दीतील भिवर्गी गावातील नूतन माध्यमिक विद्यालय शाळेच्या ऑफिसमधील लॅपटॉप, प्रिंटर व एम्प्लिफायर असे साहित्य अज्ञात इसमाने घरफोडी करून रात्रीच्या वेळी चोरी करून घेऊन गेल्याची घटना घडली होती। सदर घटनेवरून उमदी पोलीस ठाणे येथे 62/2024 भादवी कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी उमदी पोलीस ठाणेकडील डीबी पथक व संख दूरक्षेत्र येथील कर्मचारी यांचे पथक तयार करून तात्काळ रवाना करण्यात आले होते। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांना सदर शाळेतील घरफोडीचे अनुषंगाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की उमदी पोलीस ठाणे हद्दीतील भिवर्गी गावातील नूतन माध्यमिक विद्यालय शाळेच्या ऑफिसमधील लॅपटॉप, प्रिंटर व एम्प्लिफायर असे साहित्य चोरी करणाऱ्या इसमाने नवनाथ अमगोंडा कराडे हा चोरीतील मुद्देमाल जवळ बाळगून भिवर्गी फाट्याजवळ सार्थक पान शॉप येथे थांबलाय अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी तात्काळ संख ओपी कडील पथकातील संजय पांढरे यांना बातमीतील नमूद ठिकाणी रवाना केले असता संजय पांढरे यांना एका इसम संशयित बातमीतील नमूद ठिकाणी उभा असलेला दिसला। यावेळी त्यांच्या जवळ जाऊन पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव नवनाथ अमगोंडा कराडे वय 21 राहणार करेवाडी तिंकोडी तालुका जत जिल्हा सांगली असे सांगितले। नवनाथ कराड याची पंचाचे समक्ष झडती घेतली असता आरोपीचे कब्जामध्ये वरील प्रमाणे घरफोडीमध्ये चोरीस गेलेले लॅपटॉप, प्रिंटर आणि एम्प्लिफायर असा सर्व 100% मुद्देमाल मिळवून आला। सदर मुद्देमाल गुन्ह्याचे तपास कामी जप्त करण्यात आले आहे। माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी जत मार्गदर्शनाखाली यापुढेही उमदी पोलीस ठाणे हद्दीत घडणारे मालाविरुद्ध गुन्ह्यामध्ये प्रभावी कारवाई करण्यात येणार आहे।